गेलेत माझ्यावर सगळे. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललो अहमदनगरच्या यात्रेला. इथून आता बघू शकता तुम्ही आम्ही बँड्रा स्टेशनवर आणि इथं ट्रेन लागलेली आहे. सगळ्या ट्रेनमध्ये आम्ही बसू आणि जाऊया अहमदनगरच्या यात्रेला. ट्रेन वगैरे चालू झाले. आता मी जाऊ मस्त की आणि झोपू डायरेक्ट संध्याकाळी. आता थंडी वाजते काही जाम. मजा लोकल मॅगीवाला लोकल मध्ये जा ना मग. तर गाईस आता संध्याकाळ झालंय. आय मीन रात्र झाली. पूर्ण दिवस मी झोपून काढले ट्रेनमध्ये आणि आता मम्मीने मला जेवायला उठवलंय. सगळी जेवायला बसलोय आम्ही. जरा जेवूया परत झोपूया. ऑथेंटिक फूड आलू वडी कोथिंबीर वडी. चटणी बाकी आहे अजून. मामा जेवणार नाही आहेत. चला आता खाऊ परत झोपायचं. बापरे बाबा गाईस जाम सोय गेले. संध्याकाळचं जेवण आताच झालेलं आहे आमचं. जेवण एकदम मजा आली जेवायला. आलू वडे होत्या, कोथिंबीरच्या वड्या आणि बटाट्याची उसळ, भात, दही भाकरी. एकंदरीत चांगले पदार्थ असल्यामुळे जेवणाला आणखीन मजा. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय. आता याच्यातलं आम्ही काहीतरी खाऊ. जाम खायला आणलंय. चला तर गाईस सगळे झोपले आता ट्रेनमध्ये आणि पण झोपू आता. 10:30 किती वाजले? 10:30 कितीतरी वाजलेत. 11:15. तर आम्ही पण झोपू. सगळे ट्रेनमध्ये झोपलेत. पप्पा बॅग पॅक करतेस म्हणजे नीट ठेवतात. झोपायची तयारी चालली आहे. सगळे झोपलेत. लवकरच गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग गाईज. मम्मी सकाळ सकाळी आमची नाश्ता बनवते होता. हा ते दररोजचं काम आहे. मग लागतेच ना नाश्ता. आता आम्ही आता उठलोय आणि आता पंजाबमध्ये आहोत. आता अंबाल्याला थांबू. चला नाश्ता खाऊ. टेस्टी दिसते जाम. आता आम्ही अंबाल्याला पोहोचलोय आणि इथं मी छोले कुलचे खायला आले. सगळ्यात बेस्ट भेटतात इथं. गाईस आम्ही आता जम्मूला पोहोचलो आणि इथे एवढी गरमी आहे ना गाईस. शपथ सांगू नाही शकत. बघा सगळे आमच्या ट्रिपचे आहेत लोक. आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आहोत आणि तसंच इथे आम्ही ज्या टूरमधून आलो आहे त्या टूरची सगळी माणसं इथे जमल्यात. आहे बघा सगळी इथे टूरची माणसं जमल्यात. आता आमची बस आहे तिथून. तर आम्ही बसमध्ये बसू आणि जाऊया रूमवर रेस्ट करायसाठी. सो गाईस आता आम्हाला हे पेपर दिलेत रजिस्ट्रेशनचं. तर आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहोत आता. इथं आता आपल्याला ID कार्ड भेटला, यात्रा कार्ड. तर आता मी इथे थांबले येऊन. पप्पा त्यांची वाट बघते. ते गेले ठाण्याला. एवढी सगळी जण आमच्यावर परत गाईस. आता आमच्या बस आल्यात. सगळी बसत आहेत बसमध्ये आणि इथूनच आम्ही आता जाऊया रूमवर. काय वाटतंय? जम्मूची नदी गाईज. आता आम्ही रेडी वगैरे झालो रूमवर जाऊन आणि आता आम्ही चाललो रघुनाथ मंदिरमध्ये. तर इथून कुठे आहे ते आता आम्हाला पण नक्की माहिती नाही. तर जाऊया मेन मार्केटमध्ये. मेन मार्केटमध्ये आलो आम्ही आता. रेडी वगैरे झालो. लगेच 5-10 मिनिटात चालू. चला चला जाऊया गाईज मंदिरात. तर गाईज आता आम्ही इथे पोहोचलोय रघुनाथ मंदिरमध्ये. ऑटो करून आम्ही आलो. तर बघा हे एंट्री आहे आणि इथे बघा खूप मंदिर आहेत इथं. हे सगळे वेगवेगळे मंदिर आहेत. हे बघा मेन मंदिर इथे आतमध्ये आहे. तर आता मी जाऊया पहिले इकडे मंदिरात वगैरे पाय पडू आम्ही. तर गाईज आता आमचं दर्शन झालंय आणि इथे तुम्ही छोटे छोटे बघू शकता. इथे सगळीकडे सगळे प्रकारचे देव आहेत इथे.
मंदिर एक्सप्लोअर करून झाले. खूप मंदिर तिथं, पण मला एक कन्सेप्ट नाही समजला. हे बघा, हिचं काहीतरी हिस्ट्री आहे, कारण की हे इकडं पण आहे. हे बघा, सेम तसंच पायऱ्या, सेम तसेच डॉट. नक्की समजत नाही याचं काय आहे. चला, याचं काहीतरी हिस्ट्री आहे ते पता करून घ्या. तर काही आता मंदिराचं दर्शन वगैरे झालंय आणि आता मी मेन मार्केटमध्ये आले फिरायला. जरा बघू काही शॉपिंग वगैरे करूया. हाय गाईज, आम्ही मार्केटमध्ये फिरतोय. खूप मस्त मस्त व्हरायटीज आहेत कपड्यांच्या वगैरे. आणि तुम्ही इथं व्हिजिट जर झालात तर म्हणजे खूप इथं खरेदी करणं स्वस्त आणि मस्त आहे. आणि प्राईस एवढी रिजनेबल आहे ना, म्हणजे कटरापेक्षा तरी इथं मार्केटमध्ये स्वस्त मिळतं. ड्रेस आवडलेला म्हणा, पण कसं आता शॉपिंग करू शकत नाही आम्ही. जाऊ दे, सोडून टाका. काय सांगतास? हा ना, म्हणजे आता सर आम्ही जायचं आहे, मग एवढे दिवस कुठे कॅरी करणार ना. चलो गाईस. मम्मी जेवलीस? हो का, बरं वाटलं डाळ भात खाऊन. चुडायला दिसतंस पाठशी, केस बिस खुले ठेवून आलंय. थांबा ना. तर गाईज आता आम्ही आताच जेवलो आणि आता मी चालले वॉकिंगसाठी. जरा चालतोय. जेवल्यावर मस्त जेवण लागलं. आपल्या इकडचं आगरी जेवण होता. असं डाळ भात, पापड, भाजी. एक कमी होती लोणच्याची. रेटिंग कमी जास्त, लोणचं कमी नाही दिला आपल्याला. पप्पा जेवले का? जेवलो मी. 2-3 पापड खाले आणि 2-3 वेळा भाजी घेतली. पापड खपत नाही तर पप्पाचं जेवण होत नाही ॲक्च्युली. चलो गाईज, तर राऊंड पे जाते. आता आम्ही आले रूमवर आणि आता आम्ही झोपू, कारण की आम्हाला सकाळी 4:30ला उठून निघायचं इथून. आणि इथून आता आम्ही जाऊया काश्मीरला. सो गुड नाईट गाईज, भेटूया उद्या. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही उठलो आहे. सकाळचे तर 5:30 वाजले आहेत. आम्ही रेडी वगैरे झालो आहे. तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही इथून थोडं चालत निघूया काश्मीर श्रीनगरला जायला. तसंच आता आमची मम्मी वगैरे तयार होऊन बसले इथं. मामा पण तयार होऊन बसलेत. तर आमचे पप्पा ते गेलेत माहिती नाही. चला आता बाय, भेटू डायरेक्ट काश्मीरला. बोल बोल. काय प्रचिती आहे? गोर दिसतात. गोरी दिसतात. मग एकदा प्रचिती मर्दी तुमच्यासमोर नवीन ब्लॉग घेऊन. आता आम्ही इथे थांबले, जरा खातोय काहीतरी. पप्पा पण खायला आले माझ्या स्वीटवर. आता आपण कुठं आहोत? दमपूर. म्हणजे अजून आम्हाला जाम टाईम आहे संध्याकाळवर पोचायला. आता सकाळचे 8 वाजलेत. चला आता खाऊ, झोपू गाडीतच. सो गाईज, आमची मम्मी इथं बसले. तिची सेना इथं पण वाढवलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ती जसं माझी सेना असेल ना, तू पण त्याच्यानंच. नो वे. कुठं पण सेना नसतं वाढवायची बाई. दिस इज नॉट राईट. यू डोंट हॅव लीगल पेपर नाही काय, लीगल एग्रीमेंट ऑफ गव्हर्नमेंट. तर आता
जेवलो आम्ही गाईज आणि आता मस्त जेवण वगैरे झालं आमचं. तर आता मी इथं थांबलोय. तर आमच्या पाठी बस आहेत, त्यातल्या ते सगळी जेवणार आणि मग आम्ही इकडून परत निघूया. तरी आता वाजले की 12:30 वाजले ना, 12:30 वाजले. पप्पा पण इथे जेवण बसलंय. मम्मीचं काय खातस? लाडू खाते. लोकेशन पण भारी आहे गाईज इथं. हे सगळे बस आमचेच आहेत, म्हणजे याच्यात आम्ही आलोय. लिटरली गाईज सकाळी 7 वाजल्यापासून बसमध्ये बसलो. आता किती वाजले? 3:15 वाजले. अजून बस मिळायचं आणि अजून तो श्रीनगर काही येत नाही आमचा. तेच ते 6:30 7 एकच झालाय, तरी पण 3 वाजले. बरोबर. तो श्रीनगर काय अजून येत नाही आमचा, तर अजून जाम टाइम आहे. दिल्ली अभी दूर आहे. जाम कंटाळलं बाई, जाम आहे, जाम कंटाळलं होतं बसमध्ये. शहीद हो गए, मर गए. उनकी गाड़ी के ऊपर आतंकवादी हमला हुआ है. उसमें थे घनसोली के प्रेमनाथ मड़ी, घनसोली गाँव के जाने माने कलाकार ब्लॉगर प्रचिति पडवी देहांत हो गया. टेकची प्लॅनिंग करतात काही लोक. और उनके साथ उनके मम्मी पापा का भी इंतकाल हो गया भाई. डेंजर एंजर पर येणं म्हणजे ते आतंकवादी परवडलं मला वाटतं आता. गाईज हाकलले आमच्या मम्मीला बसमधून, तर ती इथं बसले. तिला तर जागा नाही दिली कोणीच. तर आता आम्ही सगळे इथं बाहेर उभे आहोत. आमच्यासाठी आता इथे दुसरे गाड्या येत आहेत. मोठ्या गाड्या इकडे जात नाही, छोट्या गाड्यांचे अरेंजमेंट केले. तर गाईज आता आम्ही चहा वगैरे पिला, मस्त रेडी वगैरे झालं हॉटेलवर येऊन. आणि आता आम्ही बसलो इथे हॉटेलच्या बाहेर. तर बघा माझी मम्मी बसले, पप्पा पण बसलेत, मामा पण आहेत. तर तसंच आता थोडं जाऊ आम्ही कुठेतरी, असंच राऊंड मारून येऊ. इथे 7:45 वाजलेत, तरी एवढा उजेड आहे इथं. हा आमचं हॉटेल, आम्ही इथे राहतोय. सो गाईज इथं आता आमचे खूप जुने म्हणजे पप्पाचे फ्रेंड्स, मीन्स आम्ही जेव्हा समथिंग 15 या 16 इयर्स अगो आम्ही इथे आलतो फिरायला, तेव्हा आमचे ते फ्रेंड्स झाले होते पप्पाचे. सो ते आता आम्हाला भेटायला आले तिथे. तो हे बघा, हेच आहेत ते. तो कैसा लग रहा है हमें मिलकर? बहुत अच्छा, बढ़िया लग रहा है हमें, क्योंकि बहुत याद करता था आने के लिए आपको. लोग आएंगे कब करिए, क्योंकि ये मेरा पुराना दोस्त है. ये जो भाई है ना, ये मेरे को कम से कम 8 साल हो गया, 8-9 साल हो गया मेरे साथ चलते. सो पप्पांनी यांच्यासाठी एक छोटासा गिफ्ट आणलाय, ते पण आता मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, जय माता दी. सो गाईज तर आता मी यांना भेटले. तर तुम्हाला जर कुठे जम्मू काश्मीरला जर फिरायचं असेल ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा टुरिस्टमध्ये किंवा जर गाईडसाठी जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर देणार आहे. तुम्ही यांना कॉल करून विचारू शकता. जेव्हा कधीही तुम्हाला इथे यायचं असेल तर त्या नंबरवर कॉल करा आणि यांना तुम्ही विचारा. कहीं भी घूमना हो, जैसे हिमाचल का हो, कश्मीर का हो, तो मैं उसको पूरा आपको कन्फर्म करके आपको पूरा गाड़ी दे सकता हूँ. इव्हन जर तुम्हाला पॅकेजेस पाहिजे असेल ते पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. कसली कुठेही तुम्हाला इथे फिरायचं असेल तुम्ही यांना कॉल करू शकता. मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आप कुछ गाड़ी चाहिए, नॉन AC चाहिए, AC चाहिए, होटल चाहिए, मतलब अच्छे से अच्छा होटल चाहिए, कम रेंज वाला चाहिए, वो सब मिल जाएगा. तुम्ही यांना कधीही कॉल करा, ते तुम्हाला सगळं सांगतील.
तर काय जाताच ते आमचे फ्रेंड पप्पाचे फ्रेंड गेलेले आहेत आणि आता आम्ही इथे जेवतोय. जेवायला आले, जेवायचा टाईम झाले आता आमचा. तर हे बघा डाल भात भाजी, मम्मी जेवते, आई पण जेवत आहेत, हे पण आपलेच गावातले आहेत. तर चला जेवून भेटूया. तर काय जातं आम्ही रेडी वगैरे झालो आहे, नाश्ता वगैरे करून झाला आमचा. आता आम्ही निघलो इथून बालटाणला जायला. तर मम्मी आणि इथून आता आम्ही तसंच कुठलं मंदिर करणार आहोत, ओके. तर आता आम्ही असंच इथून जाता आता मग खीरभवानीचं मंदिर पण करूया. चला आता आम्ही आलो इथं खीरभवानीच्या मंदिरात. आताच आम्ही इथं पोहोचलो आणि मी आता दाखवले तुम्हाला मंदिरात. आता मला माहिती नाही आता फोन अलाउड आहेत की नाही, चला बघूया, जाऊ. मंदिराच्याच एक्झॅक्ट मागं तुम्हाला इथे लंगर्स पण भेटतील खायला. इथे तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं भेटेल. आता आमचे सगळे इथे गेलेत लोक. मंदिर बघून झाला, दर्शन पण झालं आमचं. आता जाऊ आम्ही परत बसमध्ये बसू आणि इथून जाऊ डायरेक्ट बालटाणला. तर मला एक क्यूट वाटलं म्हणून मी इथून घेतलंय एक मॅग्नेट आणि एक किचन. आता आम्ही इथे लंगर एरियामध्ये आलो आहे जेवायसाठी. हे बघा तुम्ही बघू इथे लंगर एरिया आहे, खूप सारं खायला भेटेल आणि इथेच बाजूला कॅम्पिंग्स पण आहे तिथे तुम्ही स्टे पण करू शकता. चला जाऊया आता तिकडं. मॅगी घेतले पप्पाने, मस्त एकदम इंडियन फूड घेतलं इथं. मम्मी पण मॅगी खाते माझ्याबरोबर, चला खाऊया. मी पण मॅगी आणले गाईज. लिटरली गाईज मला तर असं वाटतं इथं येऊन की मी ना दिल्लीला आले, काश्मीर बिश्मीर नाही आहे. असं वाटतं मी उगच आले इथं. गरमीचे कपडे घातलेत वरून मी. इथं येऊ नका तुम्ही बाबा, जाम भयानक गरमी आहे, जाम आहे जाम. यो आवडं ऊन यो बाय गरमी ना सण होई पण बरं वाटतंय, मज्जा आली. मज्जा करतास का नाही तुम्ही पण? काय ग बाय मजा आमचा काय आता वय आहे मज्जा करायचा. बाबाने तर लय मजा केलाय. सगळे इथं उतरलोय, चेकिंग साठी उतरलेलो. झाली आमची चेकिंग. आता परत आम्ही बसमध्ये बसू. चला घनसुरची बस इथे.